तर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे। दिलीप वळसे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मुंबईमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे। पक्षाच्या भवितव्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। आधीच मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते हे आहेत आणि त्यामध्ये आता दिलीप वळसे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। राजकीय हालचालींना वेग आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की काल दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं संपूर्ण राज्यामध्ये शोककळा पसरली। यामुळे राष्ट्रवादी कार्यकारिणीमध्ये मोठ्या प्रमाणात जे दुःखाचं सावट आहे त्याच पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही येऊन तोंडावरती ठेपल्यानंतर पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यायची आणि पक्षाची संघटन बांधणी असेल किंवा इतर काही प्रश्न असेल, उपमुख्यमंत्री असेल किंवा अर्थमंत्री, या खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यायचा असाही प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। पवार कुटुंब खरं तर आता शोककळेमध्ये ज्यावेळेस आहे त्यावेळेस पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेत्यांना खरं तर मुंबईत या ठिकाणी बोलवलेलं आहे। विश्वासू एक नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी अनेक पदं भूषवलेली आहे राष्ट्रवादीच्या वतीनं, असे दिलीप वळसे पाटील यांना प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याचं समजलंय आणि त्यांनीच तात्काळ कार्यक्रम रद्द करत मुंबईची दिशा पकडलेलं पाहायला मिळत आहे। परंतु या ठिकाणी जी राष्ट्रवादीची धुरा आहे ती कशा प्रकारे येत्या काळामध्ये या बैठकींमधून पुढे येते हे पाहणं गरजेचं आहे। आणि वळसे पाटील हे तितकेच प्रमुख आहेत। त्यात त्यांनी राष्ट्रवादीची अनेक वेळा मंत्रिपद भूषवत असताना पक्षाचाही कारभार त्यांनी पाहिलेला मिळत आहे। जगदीश, धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल।